एक महत्त्वाची बातमी हाती येते। गुहागर तालुक्याला गेले अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असून तालुक्यातील पाचेरसडा येथे डोंगर भाग रस्त्यावर आल्याने एकच खळबळ माजली आहे। प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 11 कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या असून त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही। डोंगर भागाबरोबर झाडे खाली येऊ लागल्यामुळे घबराट निर्माण झाली आहे। स्थानिक अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। हा डोंगर पहिल्यांदाच खाली आलेला आहे। या रस्त्याचं जेव्हा काम झाल्यानंतर हा डोंगराची थोडीशी कटिंग झाली। कटिंग जरा ज्या पद्धतीने जर स्लोप द्यायला पाहिजे तो स्लोप दिला गेला नाही। कदाचित त्याच्यामुळे हे झालं आणि मुसळधार पाऊस पडतोय। त्याच्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्या कारणाने संपूर्ण वरून जो डोंगर आहे जवळजवळ 7 ते 8 फूट जो डोंगर खचलेला आहे आणि संपूर्ण माती रोडवरती आलेली आहे। संपूर्ण वाहतूकच बंद होती। पूर्ण दगडी वेगळी सगळ्या काही जमिनीवर आल्या होत्या आणि संपूर्ण वाहतूक जाणं येणं संपूर्ण बंद होतं। त्याच्यानंतर सगळं कॉन्ट्रॅक्टरची माणसं येऊन जी माती काढायचं काम केलं, परंतु आमची इथे पाण्याची फार मोठी समस्या होती। गेली आजचा 5वा दिवस आहे। 5वा दिवस जवळजवळ तुम्हाला आम्हाला पाणी मिळत नव्हतं। आम्ही पावसाच्या पाण्यातून संपूर्ण आमचं जे काही काम आहे ते आम्ही करत होतो, पण पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती। मग ती समस्या कोणी दूर केली? आमच्या साहेबांनी जे छत्री साहेब आले ते गुहागरवरून, छत्री साहेबांनी इथे आम्हाला पाण्याची टाकीची व्यवस्था केली। परंतु जे नळ जोडणी वगैरे आहे, ही जे नळ जोडणी आहे आणि लाईन करून घ्यायची, तर रस्त्याच्या पलीकडून जी रस्त्याच्या खालून जी लाईन जाते ती रस्त्याच्या लाईन चॉकअप झाल्यामुळे वरून आम्ही घेऊ शकत नाही, कारण गाड्या वगैरे जातील किंवा हे काय होते त्यामुळे आम्ही वरून आम्ही घेऊ शकत अशी परिस्थिती आहे। आपण या ठिकाणी पाहू शकाल की तिथे एक नाला आहे, मात्र तो नाला बंद झाल्यामुळे त्या नाल्याचं जे डोंगरातून येणारं पाणी आहे हे पाणी पूर्ण रस्त्यावरती येते। त्याच्यामुळे धोका निर्माण झाल्याची शक्यता आहे। आपण जी कुटुंब स्थलांतरित झाले आहेत आपण त्यांची संपर्क करूया। 11 पैकी किती कुटुंबाला स्थलांतरित केलंय? आम्ही त्या ठिकाणी 3 कुटुंब त्या ठिकाणी स्थलांतर केलेले आहे। आणि तुमची व्यवस्था ते कुठे गेले शासनाने? शासनाने आम्हाला विहारामध्ये व्यवस्था आमची केलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।